बहुचर्चित पालघर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी आज उत्तम घरत यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला। यावेळी जिल्हाप्रमुख कुंदन संखे, आमदार राजेंद्र गावित, महिला संघटिका वैदेही वाढाण, राहुल पाटील, पक्षातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना उत्तम घरत यांनी पालघर हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने शहराच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचा निर्धार व्यक्त केला। रस्ते, गटारे, कचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत सेवा सुविधा सक्षम करण्यावर भर देत सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नगर परिषद प्रशासनासोबत समन्वयाने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले। पालघरच्या मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख कारभार देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले। विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी जनतेचा वाली या बातमीपत्रात उत्तम घरत पालघर नगर परिषदेसाठी कसे उत्तम नगराध्यक्ष ठरू शकतात याचा आढावा घेण्यात आला होता। 21 तारखेच्या निकालानंतर उत्तम घरत हे सर्वाधिक मतांनी निवडून आले असून आज त्यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारत पालघरच्या विकासाला नवी दिशा देण्याचा संकल्प जाहीर केलाय। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालघरच्या जनतेने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही। सर्वसामान्य जनतेसाठी सदैव काम करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले।